नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते माजी खासदार माननीय श्री आनंद प्रकाश परांजपे यांचा वाढदिवस ठाणे शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. आनंद परांजपे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून विविध समाज उपयोगी उपक्रम येथे राबवण्यात आले. आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांनी बुके न आणता वह्या घेऊन यावे असं आवाहन त्यांनी केलं होतं. शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये वह्यांची भेट देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना या वह्या भविष्यामध्ये दिल्या जाणार आहेत असं आनंद परांजपे यांनी सांगितलं. आनंद परांजपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय फ्लॉवर व्हॅली येथे शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, गोपाळ नांडगे, राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नजीम मुल्ला, माजी नगरसेवक मिलिंद पाटील, महेश साळवी, सचिन म्हात्रे, प्रकाश परडे, मनोज शिंदे, प्रभाकर सावंत, महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, परिवहन सदस्य मोहसिन शेख, शैलेश शर्मा, धनंजय सिंह, परेश कोळी, इतर मान्यवर, माजी पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. ओके समोर थँक्यू वाली साहेब. ओके या शिंदे साहेब या भगत मॅडम या. शिंदे साहेब शिंदे साहेब समोर. आज शिंदे साहेब समोर. शिंदे साहेब आता बॅलन्स आधी तिकडे जा. बॅलन्स होत आहे ना आता. बॅलन्स झाला बघ. आणि तेच तर वया आणा जरा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे पक्षात सामील झालेल्या कळव्यातील माजी नागरिकांवरती राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये टीका केली आहे. विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असं काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणित सुरळीत करण्याकरिता पक्षप्रवेशाच्या घडामोडी झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
तसेच माझ्या बाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे निकटवर्तीय समजले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी आणि युवा नेते मंदार केनी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी कळव्यामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांवरती टीका केली. आधी भाजपमध्ये जाणार असं ठरलं असताना अचानक शिवसेनेमध्ये कसे गेले हा मोठा प्रश्न आहे. विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असा काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणिते सुरळीत करण्याकरिता झालेल्या घडामोडी आहेत असा दावा आव्हाड यांनी केला आहे. तो मुनिमच असतो. ते मुनिम आणि प्रधानचं हे लफडं आहे. मला काही फरक पडत गेले दिल्या गेली तुम्ही सुखी राहा. पण फक्त बीजेपीत जाणार होते ते अचानक तिथे कसे काय गेले मला कळत नाही. आणि जर तुम्हाला खरंच सांगायची वेळ आली तर गेले 1 वर्ष हा त्रास होता. 1 वर्ष हा त्रास हा गेल्या काही दिवसांमधला नाही आहे. 1 वर्ष हा त्रास चालू आहे. आपल्याला काय कोणाशी बोलायचं नाही, कोणाविषयी बोलायचं नाही, उगाच नावं घेऊन कोणाला मोठंही करायचं नाही. विकास पुरुषाकडनं महाविकास पुरुष, पुनर्विकास, स्वयंविकास. मला बिल्डर व्हायचं नाहीये आणि मला त्या लाईनमध्येही पडायचं नाही. कुठली बिल्डिंग कुठला विकासक घेणार आहे मला काय करायचंय. ह्याच्यात पुनर्विकास लपलाय का स्वयंविकास लपलाय हे हळूहळू सगळं गुपित उघडे होईल. जर उद्या एखादी बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेली आणि त्या बिल्डरवाल्यांनी सांगितलं की बाबा हा आमचा बिल्डर, तर जितेंद्र आव्हाड दुसरा बिल्डर आणून उभा करणार नाही की हा घ्या. नाही, मला काय करायचंय. ते कमाईचं स्तोत्रच नाही माझं. म्हणजे मनीषा नगरवर डोळ्यात ठेवून हे माझ्या बापाने मला शिकवलेलं नाही. उत्पन्नाचे अनेक स्तोत्र असावेत, पण कुठल्या तरी एका स्तोत्रावरती नजर ठेवून राजकारण करणं हे मला शरद पवारांनी शिकवलेलं नाही. हे काम नाही आपलं. त्याच्यामुळे ते काय तुम्ही अजिबात विचार करू नका. हे फक्त आर्थिक गणित सरळ करण्यासाठी झालेल्या घडामोडी. आणि जसं मी सांगितलं तसं गेले 1 वर्ष हा त्रास होता. आणि हा त्रास मनोहर साळवींनी मला अजिबात दिलेला नाही. मनोहर साळवी हा मोठ्या मनाचा माणूस आहे. हा त्रास मला मंदार केणींनी दिलेला नाही. त्यामुळे बाकी मला काही बोलायचं नाही. तेव्हा तुम्ही आलात, आपण सगळे निष्ठावान आहोत. एका बापाला बाप मानणारी माणसं होत. आता काय तर फोनवर धमक्या चालू आहेत सध्या, धमक्या. तेव्हाही निरोप देतो, सगळ्यांना जाहीररित्या निरोप देतो. हे छोटा राजन, हे रवी पुजारी, हे दाऊद इब्राहिम, हे मी लहानपणापासून बघितलं. लहानपणापासून तुम्ही त्यांना बघितलेलं पण नाही. मी सगळ्यांबरोबर बसून आलेला माणूस. दादागिरीची भाषा फक्त वापरू. म्हणजे मी परवा एक डायलॉग मारला, रिश्ते में तो तुम्हारा बाप लगता, मेरा नाम जितेंद्र आव्हाड. दादागिरी तर मला मी कधी केलेलीच नाही आणि मी सहनही करत नाही. श्रीकांत माझा स्वभाव व्यवस्थित नाही. आपण ज्या रस्त्याला जात नाही त्याला पाय पण लावत. हे मात्र अगदी जाहीररित्या स्पष्ट करतो. तुमचा मार्ग तुम्ही निवडलाय ना, चाला त्या मार्गावर. लोकशाही पद्धतीने कसा विरोध करायचा तो आम्ही करू. पण तुम्हाला वाटेल रवी पुजारीचा माणूस आहे, मी पूजा करत नाही आणि नमस्कारही करत नाही, तेव्हा हे बंद करायला. म्हणजे बाकी जे आहे ते राजकारण होत राहील. बरं झालं मुकुंद ठाकूर आले. ठाकूरचं तुमच्या एरियात जायचंच आहे आपल्याला. प्रत्येकाला आपापले बालेकिल्ले कसे मजबूत आहेत हे जरा दाखवून द्यायचंय. फक्त ह्याचा कळीचा मुद्दा मनीषा नगरचा पुनर्विकास आणि त्याच्यातले आर्थिक लागेबंदे हा एवढाच कळीचा मुद्दा आहे. बाकी काही मतभेद नाहीत, काही मतभेद नव्हते. मी माझ्याकडनं पैशाचं स्तोत्र गंगेसारखं वाहू शकत नाही
काय एवढेच माझा कमकुवतपणा, माझा कमीपणा, म्हणजे माझी ताकद बाबा आता मी तर काय म्हणजे तेवढी ताकद तर आपली नाही आहे. वाहत्या गंगेत हात धुण्याचं काम होतं, धुवून घ्या बाबा. आपल्याला काय राजकारणात पैसे कमवणं आपला धंदाच राहू नव्हता आणि तो धंदा नसेल. आपण लोकांची सेवा करू आणि पुनर्विकास जो आम्ही सांगू तसाच होईल, हे पण लक्षात ठेवा. कोण बिल्डर आणायचे ते सोसायटीवाले ठरवतील, ते तुम्ही नाही ठरवणार. तुम्हाला वाटते तुम्ही बिल्डर व्हाल तर ते होऊ देणार नाही. आणि कोणीही ठरवलं तरी सोसायटीचे लोक ठरवतील, तोच बिल्डर तिथे उभा राहील. तुम्ही नाही ठरवू शकत बिल्डर. मी मंत्री होतो यार, खात्याचा मंत्री होतो. मुंबईतले सर्वात मोठे प्रोजेक्ट साईन करणारा मी माणूस आहे. बीडीडीचा कोणी साईन केली? निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांची परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवरती धडक कारवाई करण्यात आलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र देशमुख, त्याचबरोबर सहआयुक्त प्रसाद सुर्वे, तसेच प्रदीप पवार विभागीय आयुक्त, तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्काचे प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचं समजल्याने अमित गार्डन मुंब्रा रोडवरती या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. तर दारूबंदी गुन्ह्याकमी गस्त घालत असताना या ठिकाणी एक संशयास्पद टेम्पो आढळल्यावरती त्याची तपासणी केली असता त्याच्या आतमध्ये विदेशी मद्यचे बॉक्स आढळून आले. गोवा राज्यामध्ये या मद्याची निर्मिती करण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामध्ये त्या टेम्पोमध्ये एकूण 800 बॉक्स परराज्यातील विदेशी मद्याचे होते. तर यावेळी 6 चाकी टेम्पो तसेच 63,98,400 रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वाहन चालक जुल्फिकार ताज अली चौधरी याला देखील अटक करण्यात आलेली आहे. सर इकडे हा सर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षकांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे. तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रकमध्ये जवळपास 800 बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केलंय, ज्याची किंमत अंदाजे 50 लाखापर्यंत आहे. आणि त्याच्यासोबत एक ट्रकही जप्त केला आहे, ज्याची किंमत 14 लाख आहे. अशी टोटल एक 64 लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यामध्ये जप्त केला. प्रथम दर्शनी तर हा गोवा राज्यातनं आलेला आहे. आता हा पुढे नेमका कुठे नेत होते आपण तपासामध्ये त्याच्यात निदर्शनास येईल. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे राहणारे संतोष पांडे यांनी आपण जातपात संपवून हिंदू म्हणून एकत्र यावे असा संदेश देण्याकरिता चक्क आंबेवाडी ठाणे ते केदारनाथ अशी एकूण 1730 किलोमीटर पदयात्रा काढली होती. संतोष पांडे यांनी 7 एप्रिल रोजी पायी यात्रेला सुरुवात केली होती आणि 12 मे रोजी बाबा केदारनाथ यांचं दर्शन घेऊन ही यात्रा संपवली. या दरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून जाताना पांडे यांनी सनातनी नागरिकांची भेट घेऊन जात पात संपवून हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र या अशी विनंती करत जनजागृती केली. शुक्रवारी ही यात्रा संपवून संतोष पांडे आपल्या घरी आंबेवाडी येथे आले होते असताना स्थानिक नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केलं. स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांनी यावेळी संतोष पांडे यांचा सत्कार करून त्यांचं कौतुक देखील केलं. विजय पांडे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तर या यात्रेचा समारोप स्थानिक नागरिकांनी महाप्रसाद भंडाराचं वाटप करून केला आहे. माझ्या प्रभागातील एक तरुण ज्या आंबेवाडीमध्ये राहणारा
हा आंबेवाडी ठाणे ते केदारनाथ या ठिकाणी पायी यात्रा त्यांनी केली. गेले 34 दिवस 36 दिवस त्याला ते पायी यात्रा करण्यासाठी लागले. आपल्याला माहिती आहे का केदारनाथ जाणं सोपं नाही. या ठिकाणावरनं 1730 किलोमीटर एवढी लांबचा पल्ला आहे आणि तो असतानासुद्धा त्याने तो पायी गाठला. त्यामुळं मी त्याला खूप खूप शुभेच्छा देईन. ते माझ्या या कोपरी पाचपाकडीचे शहर संघटक आहेत उत्तर भारतीय सेलचे विजय पांडे यांचे ते छोटे बंधू आहे संतोष पांडे आणि आमच्या परिवारातला एक सदस्य तो अगदी या ठिकाणावरून केदारनाथला गेला आणि तो पायी तीर्थयात्रा करून त्या ठिकाणी परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन परत या ठिकाणी सुखरूप व्यवस्थित या ठिकाणी पोचला. म्हणून मी त्याला खूप खूप शुभेच्छा देईल. एक संघर्ष जो असतो कारण तुम्हाला माहिती आहे खडतर प्रवास होता हा आणि हा खडतर प्रवास करून कारण टेम्परेचर 40-45चा टेम्परेचर आज चालू आहे. असं असतानाही त्यांनी एक हिंमत दाखवली. त्या हिंमतला खरं तर मी दाद देतो आणि त्याच्यासाठीच या ठिकाणी ते आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत या परिसरातील नागरिकांनी युवांनी सांगितलं की आपण आज त्यांचं आगमन झालेलं आहे. मी खरोखर मनापासून त्याला शुभेच्छा देतो. सर्वांना जय श्रीराम. माझं नाव संतोष पांडे आणि मी 7 एप्रिलला ही यात्रा जी आहे माझी मी वाघले स्टेट आंबेवाडी रोड नंबर 22 पासून काढलं होता आणि 12 मेला मी केदारनाथमध्ये बाबांचं दर्शन घेऊन हे यात्रा मी संपन्न केला. याच्यामध्ये मी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड हे 4-5 राज्यामधून मी निघालो आणि माझा लक्ष एकच होता की जात पात की करो बिदाई हम सब हिंदू भाई भाई हेच माझं लक्ष होतं आणि जे पण आपले सनातनी होते त्यांना मी जागृत करे आणि सर्व एक सोबत याच्यासाठी मी ही यात्रा काढली होती. त्रास वगैरे काहीच नाही झाला. बाबांचा आशीर्वाद होता आणि स्वतः बाबा माझ्यासोबतच होते कारण की कुठं पण असं वाटत होता की आता काय त्रास आहे तर ते ऑटोमॅटिकली संपत होता. साहेबांनी मला भरपूर सहयोग पण केला आणि मी साहेबांचा खरोखर भरपूर आभारी आहे आणि असाच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या साहेब. हर हर महादेव. पुरुष रिक्षा चालकानंतर महिला रिक्षा चालक आला. आता पहिल्यांदा ठाण्यात ई रिक्षांचे देखील पदार्पण झालंय. यात देखील महिलांनी आघाडी घेतली आहे. विधवा, परित्यक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक महिलांना मोफत ई रिक्षाचे वाटप रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठीच्या या रिक्षा समर्थ रिक्षा आदर्श रिक्षाचा नारा देण्यात ठाण्यात नवा संदेश देतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. करीना आडे या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी महिला रिक्षा चालक ठरल्या. पर्यावरण रक्षणासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांची सद्दी सुरू झाली आहे. मात्र सर्वाधिक संख्येने असलेल्या रिक्षा या वाहन प्रकारामध्ये असूनही ई रिक्षा महाराष्ट्रात आल्या नव्हत्या. समर्थ भारत व्यासपीठ, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी आणि ॲटॉस इंडिया कंपनीने पुढाकाराने ठाण्यातील विधवा, परित्यक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक 15 महिलांना मोफत ई रिक्षा देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून 5 जणींना ई रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या. रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण, वाहन परवाना, बॅच व ई रिक्षा मोफत देत समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा महिलांच्या सक्षमीकरणासाठी या रिक्षा सहाय्यभूत ठरणार आहेत. तुम्ही जरा बाजूला ए बाय मागे बाजूला जरा आपलीच हाँ भाई हॅलो सर सामने सर इकडे बघा श्रवण आहे ना हो किरण मॅडम आपण खडतो ना रिक्षा के पास शिरसाट सर तुम्ही झाले 4-5 ये मैं दिनेश मेहता, डिस्ट्रिक्ट गवर्नर रोड इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3142। ये जो आज का हमारा प्रोजेक्ट है ये 15 ई ऑटो रिक्शा जो नीडी वुमेन्स हैं उसमें ट्रांसजेंडर्स भी इंक्लूडिंग है, उनको हम ऑटोस इंडिया का CSR की तरफ से रोड इंटरनेशनल को डोनेट कर रहा है। ये आज का प्रोजेक्ट है, हैंड ओवर सेरेमनी है आज हम लोग इस 5 रिक्शा दे रहे हैं और इसके बाद में हम लोग 10 रिक्शा एनवायरमेंटल डे के ऊपर और देने वाले हैं। और इसके साथ में एनवायरमेंटल डे पे हमारा एक और प्रोजेक्ट भी है साथ में कि 8 पेट मोल्ड क्रशिंग मशीन्स वो भी डोनेट करने वाले हैं। ये सब CSR इनिशिएटिव है एटोस इंडिया लिमिटेड का एंड रोटरी क्लब थाने लेक सिटी, रोटरी क्लब थाने
ग्रीन सिटी। उद्देश्य है कि जो नीडी लोग हैं उनको वुमेन्स एम्पावरमेंट के लिए है, वुमेन्स को उनकी अपनी जीविका के लिए है, ताकि वो अपना घर पे पालन पोषण कर सके। उनको हम कुछ ऐसा कुछ देंगे ताकि वो उसको कर सके। इसके पीछे हमारा जो प्रोजेक्ट इंचार्ज है उनका बहुत मेहनत है। उन्होंने घर में जाके जेन्युइन जो जिनको ज़रूरत है एक्चुअल में उन लोगों को जो नीडी है उन लोगों को आइडेंटिफाई किया है। आज एटॉस इंडिया, रोटरी ठाणे डिस्ट्रिक्ट, समर्थ आणि सिग्नल शाळा यांच्या सर्वांच्या सहयोगाने आज 15 रिक्षांचं वितरण, जे की गरजू महिला आहेत म्हणजे परित्यक्त्या, विडो अशा ज्या महिला आहेत त्यांच्या घरी जाऊन यांनी सर्वांनी त्याचं प्रॉपर चेकिंग केलेलं आहे आणि ज्या खरोखर गरजवंत आहेत अशांना आज रिक्षाचं वाटप करत आहेत। खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे, असा उपक्रम कंटिन्यू चालत राहावा। या उपक्रमाला माझे खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी सचिन सांगळे, उपायुक्त शिक्षण विभाग ठाणे महानगरपालिका। आजचा हा रिक्षा वितरणाचा उपक्रम ठाणे रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 सिग्नल शाळा आणि एटॉस इंडिया CSR पार्टनर या अंतर्गत 5 रिक्षांचं वितरण महिलांसाठी, ज्या महिला की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहेत, विडो, डेस्टिट्यूट ज्या महिला आहेत, त्याचप्रमाणे ट्रान्सजेंडरचा याच्यामध्ये समावेश आहेत। रोटरी परिवारातर्फे यांचं सर्वेक्षण करून त्यांनी हे फाइंड आउट केलं आणि ज्यांना गरज आहे त्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट करायचं त्यांनी ऑर्गनाईज केलं। तर या उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेतर्फे आम्ही शुभेच्छा देतो। रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 आमच्याशी गेल्या 6 महिन्यापासून असोसिएट आहे। त्यांनी इतरही अनेक उपक्रम, स्किल डेव्हलपमेंट, मुलांना, तरुणांना त्यांनी सुरुवात केलेली आहे। या उपक्रमाला शुभेच्छा आणि अजून त्यांनी असे उपक्रम राबवावे त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा। नमस्कारले, संचालक समर्थ भारत व्यासपीठ। समर्थ भारत व्यासपीठतर्फे मी एटॉस इंडिया, रोटरी क्लब लेक सिटी आणि रोटरियन्सचे यांना पूर्ण धन्यवाद देतो की अंडर प्रिव्हिलेज स्त्रियांकरता, त्यांच्या एम्पॉवरमेंट करता हा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे। ह्यात सिंगल मदर्स, परित्यक्ता, नंतर विडोज आणि ट्रान्सजेंडर अशा व्यक्तींना, निडी व्यक्तींना शोधून त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग देऊन त्यांना ई रिक्षाचं वाटप आज करण्यात येत आहे आणि विमेन एम्पॉवरमेंटच्या बरोबरच इको फ्रेंडली व्हेकल ह्याचं प्रमोशन करण्याचाही मानस आहे। धन्यवाद। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। पुस्तक प्रकाशन सोहळा आणि डॉक्युमेंटरीचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलं। 7 खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केलेल्या प्रवासाची चित्तथरारक यशोगाथा ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेली आहे। लेखक शरद कुलकर्णी यांच्या या पुस्तकाच्या अनावरण सोहळ्याचं आयोजन ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आलं होतं। तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर लोकसभा शिवसेनेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे, तसेच लेखक पत्रकार उदय निरगुडकर, तसेच रामकृष्ण नेत्रालयाचे डॉक्टर देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री रामकृष्ण नेत्रालय सुपर स्पेशलिस्ट आय केअर हे लाभले होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकावर आधारित शरद कुलकर्णी यांची डॉक्युमेंटरी या ठिकाणी सादर करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर या ठिकाणी शरद कुलकर्णी यांनी केलेल्या पराक्रमाचं कौतुक करत त्यांचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आणि अशा प्रकारे हा पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचे कौतुक केलं। शिवाय या पुस्तकातून शरद कुलकर्णी यांनी केलेलं मार्गदर्शन हे भविष्यामध्ये गिर्यारोहक बनण्याची वाटचाल करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शरद कुलकर्णी यांनी वयाच्या 60व्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला। यांचं एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजलीताई
यांचं देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखर सर करताना 2019ला दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु तशा परिस्थितीत धाडसाने न डगमगता शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर केला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ते ठाणेकर आहे. ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर 1 आहे आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. मला खूप आनंद आहे कारण एकनाथ शिंदेजी माझ्या तिन्ही कार्यक्रमाला म्हणजे एव्हरेस्ट जायच्या वेळेस पण त्यांनी मला फ्लॅग ऑफ केला होता. मला एव्हरेस्ट शिखर सर करून आल्यानंतर पण त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं असं. आणि माझ्या मिसेसच्या नावाने एक आमच्या श्रीनगरमधील येथील एका चौकाला त्यांच्या तेच नामकरण झालं होतं. तर त्यांचा खूप ऋणानुबंध आहे माझ्यासाठी. ते खूप लकी माझ्यासाठी आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर मला खूप आनंद झाला. त्यांच्या हाती पुस्तकाचं अनावरण झालं आणि एक एवढ्या व्यापातून पण त्यांनी भरपूर म्हणजे थोडा नाही भरपूर वेळ दिला त्यांनी. तर त्यांचे खूप खूप आभार. भविष्यात तुमच्या काही संकल्पना आहेत का? भविष्यात संकल्पना आहेत. अंजलीच्या नावाने एक माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट काढायचं आहे आणि ते ठाण्यामध्ये काढायचं आहे. आणि आत्ता मला शिंदे सरांनी सांगितलं की ते पूर्णपणे आणि 100% त्याला त्याच्यासाठी मदत करतील. तर ठाण्यामध्येच एक माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट काढायची माझी इच्छा आहे आणि ती नक्कीच पूर्ण करेल. सर पुस्तकाबद्दल म्हणजे पुस्तक सर्वांनी वाचावं. हे सर्व नुसतं माउंटेनिअरिंगसाठी नाही, सर्वसामान्य माणसासाठी पुस्तक आहे. जे काही 7 शिखर सर करताना जे काही मला थरारक अनुभव आले आणि जे जीवनामध्ये पण असे थरारक अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत असतात, लोकांना व्यवसायात येत असतात, संसारात येत असतात. तर हा सगळ्यांसाठी यातून जे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. याच्यातून काय छानपैकी बोध घेता येईल आणि एवढंच मी सांगू शकतो पुस्तकाचे की सगळ्यांनी वाचा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.